नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल आणि डिझेल संपल्याची अफवा पसरल्यामुळे वाहन चालकांनी शहरातील पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी केली. मागणी वाढून इंधन साठा संपल्याने सोमवारी अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल पेट्रोल संपल्याच्या पाट्या लागल्या. त्यामुळे वाहन चालकांना पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. या संदर्भात पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी म्हटलं आहे की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसून वितरण देखील सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. लोणी काळभोर मुख्य ऑइल डेपोवरून शहराला पुरवठा होतो. रविवारी हा डेपो बंद असतो. साहजिकच पेट्रोल डिझेल आणण्यासाठी गेलेले टँकर उशिरा शहरात दाखल झाले, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचं त्यांनी म्हटलंय. सलग 3 दिवस रात्रीचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने दिघीकर हैराण. दिघी रस्त्यावरील गवळीनगर आदर्शनगर भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मागील 3 दिवसात सलगपणे रात्रीचा विद्युत पुरवठा या भागात खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांना घराबाहेर बसून रात्र जागून काढावी लागल्याचं आढळून आलंय. या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेश घोडे यांनी सांगितलंय की या भागातील विद्युत केबल जुन्या झालेल्या आहेत. त्याप्रमाणे दिघी रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमुळेही विद्युत केबल तुटण्याचे प्रकार घडतात. या कारणामुळे येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तकं. महापालिकेच्या शिक्षण विभागाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत बालभारतीकडे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,62,000 पुस्तकांची मागणी केली होती. त्यानुसार बालभारतीकडून महापालिकेला पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आणि पिंपरीतील उन्नत केंद्रावर ही पुस्तकं दाखल झाली आहेत. म्हाडाचा फ्लॅट मिळवून देतो म्हणत 20 लाखाला टाकली टोपी. कमी किमतीत म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 20,85,000 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडीस आलाय. याबाबत 40 वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमाकांत डाके, शुभम डाके आणि एक महिला, सर्व राहणार पिंपरी, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला डांगे चौक येथील एका सोसायटीमध्ये म्हाडाचे 2 फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून 20,85,000 रुपये घेतले, मात्र त्यांना फ्लॅट दिला नाही. आमदार महेश लांडगे यांना सावरकर पुरस्कार जाहीर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार आमदार महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आलाय. ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या रविवारी 24 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा असून चाणक्य मंडळ परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं संयोजक राजन लोणकर यांनी सांगितलंय. पिंपरी महापालिकेत निवडणूक आचारसंहिता लागू. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेत तात्काळ आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच विविध विषय समिती सभा 25 जूनपर्यंत होणार नसल्याने कामकाज जवळजवळ ठप्प होणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामं, अतिक्रमणं तात्काळ रोखण्याचे आयुक्तांचे आदेश. पिंपरी चिंचवड शहरात होणारी अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणांना कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका. शहराच्या नियोजनाला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. कारवाईनंतर मोकळ्या करण्यात आलेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आदेश आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काल महापालिका अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.